त्या कॉलेजमधल्या मुली जे शॉर्ट्स कपडे घालून येतात ना, त्यांना पाहिलं आणि मैत्रीण म्हटलं तर लाज वाटते. लाज. किती संस्कृती वायाला गेली आपली. पंजाबी ड्रेस सुद्धा आपली संस्कृती नाही, पण अंग भरून कपडा आहे, घातला पाहिजे, काहीच हरकत नाही. पहिले कसे राहायचे, कधी बाबा तुम्ही जुने चित्रपट पाहिले असतील, त्या चित्रपटामध्ये मुक्ताबाईचा तुम्ही वेशभूषा पाहिल्या असेल, इथपर्यंत कर्ट आणि खाली मिडी राहायचे. तसे वस्त्र तर आता राहिलेच नाही, तसे वस्त्र आता राहिलेच नाही. पण जे आहे ते तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लव जिहाद नावाची जी संघटना आहे, ते एक प्रकरण आहे बघा, आणि ते आपल्याला बळी पाडत आहेत. कुठंतरी लक्षात घ्या, आपली मुलगी काय करते, कसं करते, कशा करता करते, याकडे लक्ष द्या. कधी कधी इतका राग येतो ना, असं वाटतं या मोमेडियन मुलांबरोबर प्रेम प्रकरण करत असताना मुलींच्या मनात हा विचार का येत नाही, आपले मराठीचे मुलं का मेले का? हा, अरे कसाही असो, 2 टाइम काम करायचं, एकच टाइम खायचं. 2 टाइम काम करायचं, एकच टाइम खायचं, पण अधिकारानं आणि धर्मानं खायचं, आपल्यात राहून खायचं. अरे काही फायदा नाही, हा सगळा कचरा आहे. आणि धर्माचं शिक्षण द्या आपापल्या मुलींना, मुलांना धर्माचं ज्ञान द्या. कसं असते माहिती आहे का? बघा, शेतामध्ये आपण इथले सगळे शेतकरी बांधव आहोत. शेतामध्ये गेल्याच्या नंतर आपण पीक पेरलं नाही तर काय येतं? गवत येतं, गवत. तसं आपल्या या मेंदूमध्ये जर आपल्या धर्माची व्याख्या घातली नाही, धर्माचं अनुकरण जर घातलं नाही, तर परकीय येऊन दुसऱ्या धर्मातलं अनुकरण आपल्यामध्ये घुसवतीन आपल्या मुलीमध्ये, आणि मग मुलगी जातं पळून, बरं का? मग काही खरं राहत नाही. असे ते प्रकार आहे. असो, मला काही एवढ्या लांबचं जायचं नव्हतं, पण कुठंतरी कळवळा वाटतो म्हणून सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आणि काही लोकांचं असं आहे बाबा, बघा तुम्ही सगळे चिंतनीय विषयातले लोक आहात. काही लोक म्हणतात कीर्तनामध्ये शिवचरित्र काय करायचं, हे टाइमपास म्हणून साधन वापरलं जातं. काही लोक म्हणतात बरं का तसे, कीर्तनकाराला पुढचं काही येत नाही म्हणून शिवचरित्र घेतात. पण सांगू का, एक ओवी पाठ केली आणि एक दृष्टांत बसवला तर तितकं होऊन जातं. पण नाही, शिवचरित्र माझ्या मते सांगितलं पाहिजेत का? ऐका, आपल्याला संत कळणं एवढे सोपे नाहीत. संत कळतच नाहीत आपल्याला अजून आपले महान शूरवीर पुरुषच कळले नाहीत, तर संत कळणं फार पुढची गोष्ट आहे बरं का. संत कळणं आपल्याला शक्यच नाही. लोक म्हणतात शिवचरित्र काय करायचा, अरे काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराज हे शिष्य कोणाचे होते? जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्य होते. जगद्गुरु तुकोबरायांचा एवढा अधिकार, मग त्यांचा शिष्याचा सुद्धा काही ना काहीतरी अधिकार असेलच ना बाबा. निळोबरायांचा जितका अधिकार नसेल तितका थोडाफार तर. अरे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुकोबरायाच्या कीर्तनामध्ये बसायचे ना, तेव्हा तल्लीन होऊन जायचे. काय तल्लीन होऊन जायचे. कोणी म्हणतं छत्रपती संभाजी महाराज मांसाहारी असतील, मांस खात होते, असा कित्येक वेळा आक्षेप आला, कानावर आलं. किती वेळा व्हिडिओ पाहिलेत, यूट्यूबवरती पहा, कुठेही पहा, मांस खातात असा आक्षेप छत्रपती संभाजी महाराजांवर. अरे थोडासा बोलताना थोडासा विचार केला पाहिजे की ज्या घराण्याचे गुरु जगद्गुरु तुकोबरा आहेत, त्या घराण्याचे वंशज मांस खातीन का? इतकंच नाही, स्वतः छत्रपती संभाजी महाराज आपल्या बुधभूषण या ग्रंथामध्ये सांगतात बाबा, द्यूतमच मासमच सुराच्य वेश्या पापार्दिश चौर्य परदार सेवा यतानी सप्त व्यसनानी सप्त नरम घोरम नरकम यतंती. बुधभूषण या ग्रंथामध्ये स्वतः सांगतात. मग ते मांस खात असतील का? छत्रपती संभाजी महाराज सांगतात 7 असे काम आहे जे केल्यानं आपल्याला नरकवास होतो. एक द्यूत, जुगार, द्यूतमचे, आणि दुसऱ्याच नंबरला सांगतात मासम, मांस खाल्ल्यानं सुद्धा आपल्याला नरक प्राप्त होतो. हे विसरत नाहीत सांगायला. मग ते खात असतील का मांस? असा आक्षेप घेत असताना थोडंसं जिभेला हात ठेवा गड्या. असं झालं नाही पाहिजे. आपल्या धर्माचं रक्षण आपल्याला करायचंय. आपल्याला काही कोणा पुढं तलवारी घेऊन नाही जायच्यात, पण आपल्या मनामध्ये जे संशय आहेत ते काढून टाका. जे वाईट काय केलं ते नाही लक्षात धरायचं, कधी चांगली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माता माऊलीनं तुम्हाला माझ्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल, इथून जाहीर माफी मागते, पण नक्कीच आपल्या मुलांना होईल तितके, मुलींना होईल तितके संस्कार देण्याचं काम मात्र तुम्ही करा. विठ्ठल 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 विठ्ठल. जया
पायाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवांची ज्ञानोबरायानं वैष्णवांची मांदी मिळवली. आणि या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे का जेव्हा ज्ञानोबराय आपल्यासाठी इतकं काही करतात बरं का. ज्ञानोबराय आपल्यासाठी इतकं काही करतात. एक काळ असा होता की जेव्हा ज्ञानोबरायांच्या मुखामध्ये घास नव्हता, घास ज्ञानोबरायांच्या मुखामध्ये अन्नाचा घास पडू दिला नाही. अरे जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं ना, त्यांच्या आई वडिलांनी जेव्हा देहांत प्रायश्चित्त केलं त्यानंतर वनवासी झाले. अरे देव जरी असला तरी आई वडिलांशिवाय काय, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे, आई विना भिकारी आहे. आई वडील गेल्याच्या नंतर आई वडिलांची सेवा करायचं, आई वडील गेल्याच्या नंतर या जगात काहीच राहत नाही आहे का. अरे संतांनी देवांनी रडावं. आई वडील गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. सकाळी 4 वाजले रोजच्या टायमाला मुक्ताई उठल्या. संस्कार महत्त्वाचे बरं का. मुक्ताईची आई रुक्माई रोज 4 वाजता उठवायच्यात. मुक्ताई उठल्या, ज्ञानदादाला उठवलं, निवृत्ती दादाला उठवलं. ए दादा उठणार रे. दादा उठला. आई कुठं दिसत नाही रे दादा. सकाळपासून आवाज देते आई, आई कुठं दिसत नाही. आई दिसत नाही म्हटल्याच्या नंतर सोपान दादाही उठले, निवृत्ती दादाही उठले. बाहेर शोधतात, शेजाऱ्याला विचारतात, आमची आई पाहिली का हो, सकाळपासून आई दिसत नाही, बाबा दिसत नाहीत, कुठे गेलेत, तुम्ही पाहिलं का. शेजाऱ्यानं म्हणावं नाही रे बाबा, सकाळपासून काही पाहिलं नाही. समोरच विठ्ठलाची मूर्ती होती आणि त्या मूर्तीसमोर पत्र ठेवलेलं होतं. निवृत्तीनाथ मोठे होते ना, निवृत्तीनाथ गेले. त्यांनी ते पत्र उचललं आणि पत्र उचलून पाहिलं. पत्रामध्ये 2-4 ओळी इतर लोकांकरिता लिहिल्या होत्या, धर्मपीठाकरिता लिहिलेल्या होत्या. आम्ही देहांत प्रायश्चित्त करायला जातोय, पण मात्र एवढी विनंती आहे, आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या मुलांचा सांभाळ तुम्ही करावा. त्या धर्मपीठाकरिता 2-4 ओळी होत्या. आणि त्याच्यानंतर निवृत्तीनाथाकरिता पत्र लिहिलं होतं. ऐका, त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, बाळा निवृत्ती, आम्हाला माहिती आहे आम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला करमणार नाही, तुम्हाला फार कष्ट भोगावे लागणार आहेत रे निवृत्ती, तू मोठा आहेस. निवृत्तीनाथांच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. पुढं काय वाचण्याकरिता तिथे ज्ञानदादा आले, मुक्ताई आली. मुक्ताई म्हणायचे, दादा काय लिहिलं रे पत्रात, दादा सांग ना रे. निवृत्तीनाथाला राहवलं नाही. निवृत्तीनाथानं ते पत्र लपवलं. काही नाही ग मुक्ताई, आई म्हणाली बाजाराला जाते, बाहेर जाते, असं काहीतरी कारण सांगितलं. नाही दादा, तू रडतोस दादा, काय झालं सांग ना दादा. असं ऐकल्याच्या नंतर निवृत्तीनाथाने एकदम हंबरडा फोरडा, अरे काळीच चिरून निघलं माझ्या निवृत्तीनाथाचं, काळीच चिरून निघलं. निवृत्तीनाथ म्हणाले, अगं मुक्ताई, आपले आई वडील गेले ग मुक्ताई, आता ते परत कधीच नाही येणार. गेले? कुठे गेले दादा? अरे मी शोधून आणते दादा. कुठं नाही गेले आपले आई वडील. आई रोजदारी सडा टाकायला जाते, शेण आणायला जाते, मी आईला बाहेर जाऊन शोधते. मुक्ताई पळत गेली. ज्ञानदादा म्हणतात, दादा अरे काय बोलतस दादा तू, आपले आई वडील गेले? कुठं गेले? अरे सांगता येईना, कंठ फुटना. काय सांगावं माझ्या ज्ञानाला, काय सांगावं माझ्या सोपानाला. मोठे होते ना निवृत्ती दादा म्हणतात, अरे ज्ञाना मला सुद्धा सांगू वाटना, पण आपल्या आई वडिलांनी आपल्याकरिता देहांत प्रायश्चित्त केला रे. कासवीस प्राण होतो तळमळी, कासवीस प्राण होतो तळमळी. मुक्ताबाई निवृत्ती सोपाना रे, सोपाना रे मुक्ताई. माऊली राजा रे, ज्ञान राजा रे, माऊली माऊली ना
पाना रे ना रे आ आ कासवीस प्राण जीव तळमळी कासवीस प्राण जीव तळमळी जीव तळमळी राम आ रे कासावीस प्राण झाला निवृत्तीरायांचा सोपान काकांचा कासावीस प्राण झाला. अरे होतेच केवढे ते सगळे 13 वर्षाची निवृत्ती दादा 13 वर्षाचे, ज्ञानोबराय 11 वर्षाचे, 9 वर्षाचे सोपान काका आणि 7 वर्षाची मुक्ताई बाहेरून पळत आली. दादा तू म्हणाला ते खरं आहे रे, नाही मिळाली आई मला दारी. मग आई कुठं गेली असेल रे दादा? आईनं आपल्याला उठवलं का नाही रे दादा? जाताना सांगितलं नाही का नाही आईनं आपल्याला? असं सांगितल्याच्या नंतर परत आंबारडा फोडून रडायला लागले. चौघही बहीण भाऊ एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. पण करता काय, आई वडील गेल्याच्या नंतर काही पर्याय नसतो. एक दिवस असेच ज्ञानोबाराय आपल्या मुक्ताईकरिता मधुगिरी आणायला गेले. मधुगिरी म्हटलं ज्ञानोबारायांनी की लोकांनी दारं लावावीत. अख्खी आळंदी पायाखाली घातली. कुठंतरी 2-3 घरानं मधुगिरी दिली. पीठ दिलं, कोरडं पीठ घेऊन घरी येताना विसोबा चाटे नावाच्या माणसासंग गाठ पडली. त्यानं विचारलं का रे ज्ञान्या म्हणायचे रे माझ्या ज्ञानोबारायांना. ज्ञान्या म्हणायचे कुठं चालवलंस, काय आहे त्या झोळीमध्ये? ज्ञानोबारायानं सांगावं काका माझ्या मुक्ताईला लय भूक लागली हो. माझी मुक्ताई म्हणे दादा काहीतरी खायला आण. मला पीठ भेटलं काका, घरी जाणार आणि माझ्या मुक्ताईला दाखवणार. माझी मुक्ताई आनंदानं काहीतरी बनवणार माझी मुक्ताई. असं म्हटल्याच्या नंतर त्या विसोबा खेचरानं ज्ञानोबारायांच्या हातातली झोळी ओढली आणि फेकून दिली. मी गेल्याच्या नंतर परत त्या झोळीतलं पीठ उचलू नाही, पडलेलं पीठ उचलू नाही म्हणून वरतून काडी फिरवली. ज्ञानोबारायांच्या डोळ्यामध्ये खडकन आसू आले. ज्ञानोबाराय म्हणाले का हो काका, ते पीठ माझ्याकरता नव्हतं काका, ते पीठ माझ्याकरता नव्हतं. माझ्या मुक्ताईला फार भूक लागली काका. घरी गेल्याच्या नंतर माझी मुक्ताई माझ्याकडे भुकेच्या आशेनं पाहिन काका. मी तिला काय सांगू आता? माझं पीठ सांडलं म्हणून सांगू का काका? 2 दिवस झाले माझ्या मुक्ताईनं पोटात अन्नाचा घास नाही घातला. आता मी काय करू काका? परत जर मधुगिरीला गेलो तर लोक देणार नाहीत काका मला. असं म्हटलं आणि ती झोळी घेऊन ज्ञानोबाराय पळत सुटले. घराकडे आले, झोळी झाडाला बाहेर लटकवली आणि घरामध्ये पळत गेले. मुक्ताईनं ते पाहिलं. मुक्ताई म्हणाली दादा असा पळत का गेला रे? ज्ञानोबारायांना राग आला. पण म्हणता कोणाला? संत रागवत नाही, मायबाप संत रागवत नाहीत कोणावर. आत गेले, आतून त्या ताटेचा दरवाजा लावून घेतला आणि आत गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायांना खाली मुंडकं घातलं आणि रडतायत. आणि भुई ही जमीन ओली होती ज्ञानोबारायांच्या आसवानं. ज्ञानोबारायांच्या मनात विचार आला, आई वडील गेल्याच्या नंतर एवढी दैन्य अवस्था व्हावी का? माझ्या मुक्ताईला मी कोणतं तोंड दाखवू आता? माझ्या मुक्ताईला भूक लागली असन, माझ्या मुक्ताईला भूक लागली असन. मुक्ताईनं खिडकीतून पाहिलं. मुक्ताई म्हणाले ए दादा, अरे रडतोस काय असं वेड्यासारखा?
तुला माझ्यामुळं त्रास झाला का दादा? मी तुला आणायला सांगितलं, मला माहिती आहे तुला कोणी काही बोललं असतं, पण तू त्याला उलट उत्तर दिलं नसेल दादा, कारण तू योगी आहेस, पावन मना. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगे पावा नमलाचा, योगे पावा नमनाचा, योगे पावा नमलाचा, योगे पावा नमनाचा. रे साह्य परा जनाचा, साह्य परा जनाचा, रे साह्य परा जनाचा, रे ना रे ना हा रे ना हा हा माऊली ज्ञानराजा, माय बापा राजा, माय रे माऊली ज्ञान राजा रे ना हा रे ना रे माहुली रे माहुली माहुली ज्ञान राजा माऊली साई अपराध जनाता, साई अपराध जनाता, विश्वरागे गेले वनी, विश्वरागे गेले वनी, विश्वरागे गेले वनी, संजे सुखे काले वनी, साई जनाचा अपराध जनाता रे दादा, अरे तू योग्य आहेस, पावन मनाचा आहे, तुला अपराध सहन करावे लागणार आहेत दादा. बघा एवढी छोटी मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करते. दादा तुला हे अपराध सहन करावं लागेल. तसं जर पाहिलं तर ज्ञानोबराय काय करू शकत नव्हते. ज्ञानोबराय
काय करू शकत नव्हते, पण त्यांनी तसं केलं नाही का? कारण संत असतातच त्याच्याकरता. किती त्याची संत त्याची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. त्याची संत झाले जे आघात, झाले जे आघात, त्याची आघात. त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. त्याची संत त्याची संत, ते जगाचे आघात, ते जगाचे तुका माले ते शांता, सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात. तुका माले त्याचे शांत, सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात. त्याची संत त्याची संत सोसी जगाचे आघात. जे जगाचे आघात सोसतात, जगाचा त्रास सोसतात, तेच काय आहेत? संत आहेत. तसं पाहिलं तर ते काय करू शकत नव्हते. ते काय करू शकत नव्हते. तुकोबारा अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. त्याची संत करीला ते काय नवे महाराज, 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 हरी पाय दिद सुतांगे, करीला ते काय नवे महाराज, हरी पाय दिद सुतांगे, करीला ते काय महाराज, हरी पाय दिद सुतांगी, करेला ते काय नवे महाराज, हरी पाय दिद सुतांगी, करेला पाय दिद शुद्ध अंगी, हरी पाय दिद शुद्ध अंगी, हरी पाय दिद शुद्ध अंगी, करीला ते काय नवे महाराज, 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 परी पाहे बीज शुद्ध अंगी, परी पाहे बीज शुद्ध अंगी, करेला ते काय नवे महाराज,
शुद्ध अंगी करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. बघा तुकोबराय सांगतात अरे त्यांनी जर विचार केला तर ते काय नाही करू शकत, पण परी पाहे बीज शुद्धांगी, अंतकरण जर शुद्ध असेल तरच ते काय करतील. म्हणजे याचा अर्थ ब्राह्मणा तुझ्या अंतकरणामध्ये काहीतरी खोट असली पाहिजे, त्यामुळे ज्ञानोबरायानं तुझं काम केलं नाही. एरवी ते काय करू शकत नव्हते. अरे जनानं इतका त्रास दिला तरी सुद्धा ते जर म्हटले असताना एखाद्यानं त्रास दिला तू भस्म, तर आपण भस्म, अशी गोष्ट होती. पण ज्ञानोबरायानं संतांनी मात्र तसं केलं नाही. तर काय केलं त्यांनी, एवढी मोठी कृपा केली ती म्हणजे अभंगाच्या प्रथम चरणात. जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, जयाचे दारे सोन्याचा पिंपळ, जयाचे दारे सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाचे दारे सोन्याचा पिंपळ, जयाचे दारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करीला ते काय नोहे महाराज, करीला ते काय नोहे महाराज. तुकोबराय सांगतात की बाबा रे जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, आणि त्यांनी काय कृपा केली आहे का, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडा बोलवण्याची त्यांनी कृपा केली. काय केलं, रेडा बोलवण्याची कृपा केली. आता मला सांगा ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला आणि साधा सुद्धा नाही बोलवला, वेद बोलवला. काय बोलवला, वेद बोलवला. आपण तर माणसं आहे, आपण माणसं आहे. आपण काय केलं पाहिजे, आपण कुठंतरी ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे, नाही जास्त पण थोडं फार तरी थोडं 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 वाचन चालू ठेवा. आणि ज्ञानोबरायांची कृपा जर झाली ना तर आपण जीवनात किती पुढं जाऊ याचा अंदाज नाही. रेडा बोलवला, रेडा बघा, रेडा बोलवला. रेडा असा प्राणी जो प्राण्यांच्या बाबतीत सर्वात निर्बुद्ध प्राणी म्हणजे कोणता, रेडा. समोर बसलेले ओ पिंटू भाऊ इकडं पहा बघा. आता सकाळी काय करायचं माहिती आहे का, सकाळी सकाळी बरं का एक रेडा घ्यायचा. काय घ्यायचा, रेडा म्हणजे काय, म्हशीचा पोरगा. इकडं काय म्हणतात रेड्याला, हल्या. बर, एक हल्या घ्यायचा आणि एक गाईचं वासरू घ्यायचं, आणि ते दोघं काय करायचे माहिती आहे का, आपल्या गावाच्या 2-3 किलोमीटर अंतरावर सोडून द्यायचे. दिले सोडून, दिले सोडून, हो म्हणतात, आपण तर इथंच बसलेलं आहे. हां, सोडून द्यायचे. आणि सोडून दिल्याच्या नंतर प्रयोग पहा बरं का, आपण घरी आधी कोण येईन, वासरू येईन का नाही, आणि हाल्या 2 महिने झाले पत्ताच नाही. असा तो हाल्या म्हणजे रेडा असतो बरं का. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी म्हणजे जो आपली स्वतःची आई सुद्धा ओळखू शकत नाही असा तो रेडा. आणि त्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरायांची कृपा झाल्याच्या नंतर काय झालं, वेद बोलेला होती कृपा तुमची, पशु बोले वेद, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजांचा हरिला. हा, शांती रूप प्रगटला, शांती रूपे प्रगटला ज्ञानराज माझा. हा, अशा भरपूर प्रमाणात देता येईल. ज्ञानोबरायांची कृपा झाल्याच्या नंतर आता अभंगाच्या प्रथम चरणाचा पूर्वार्ध पाहूयात बरं का. जयाची द्वारी सोन्याचा
पिंपळ. कोणाच्या दारी? ज्ञानोबरायांच्या दारी काय आहे? सोन्याचा पिंपळ आहे. खरंच आहे बरं का. आळंदीला कोण कोण गेले इथलं? सगळे गेले. अरे बापरे, क्या बात आहे. खरंच गेले का सगळे? हो म्हणतात, गेले असतील. असो, तिथं गेल्याच्या नंतर बाबा मंदिरात गेल्याच्या नंतर सुवर्ण पिंपळ आहे. सोन्याचाच आहे ना? सोन्याचा. अहो तुकोबर आहे म्हणतात सोन्याचा पिंपळ आहे. कोण म्हणतं? तुकोबर आहे काय म्हणतात? सोन्याचा. मग तुकोबर आहे खोटं बोलतात का? हा, तुकोबर आहे खोटं बोलणार नाही. आपल्याला तर सोन्याचा दिसलाच नाही. आणि जर असला तर मी उद्या ट्रिप काढू राहिले बरं का. सगळ्यांनी माझ्याकडनं एक पान आणलं, एक पान आणलं तरी मजेत. असं मग आता उद्या झाल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्याकडं नावं नोंदवून द्या, ठीक आहे. तुकोबारा सांगतात सुवर्णाचा पिंपळ आहे. आपण म्हणतो नाही, पण सुवर्णाचा म्हणजे कसा ऐका. उदाहरण घेऊयात आपण. इथे आपल्याला वाचार्थ घ्यायचा नाही, इथे आपल्याला लक्षार्थ घ्यायचा आहे. तो म्हणजे असा की बघा, तुमचं गाव विचारत आम्ही आलो. तुमचं गाव विचारत आम्ही आलो आणि तुमच्या गावातल्या एका माणसाने सांगितलं, बघा ते झाडाच्या वरून कल्ले की आमचं गाव येते. कशाच्या? झाडाच्या वरून. मग आम्ही असं करणार आहे का? आमची गाडी तिथपर्यंत नेणारे, झाडावर चढवणारे, परत उतरवणारे आणि मग पुढे येणारे, असं काही होणार आहे का? नाही. आपल्याला तिथं वाचार्थ घ्यायचा आहे. आणखी एक उदाहरण देऊन सांगते बघा. शेजारचं गाव कोणतं आहे आपलं? हा, बरं असो बापा, नाव नाही घेत. कोणतंही गाव असो, त्या गावात एक म्हातारी मेली बाबा. समजा मेली नाही बरं का, समजा. आणि म्हातारी मेली आणि मेल्याच्या नंतर तिचा मुलगा फार आई भक्त होता. मग तो रडू लागला जोरात. आई माझी मायचं सागर दिला तिने जीवनाकर. फार जोरात रडू लागला, आकांत करू लागला. आणि मग बाबासारखे एक होते आणि गेले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणे, बाळा रडू नकोस, तुझ्या आईचं मरण सोन्याचं झालं. कशाचं झालं महिला मंडळ? सोन्याचं झालं. पोरण लगे आसू पुसले आणि पोरग म्हणाला, अरे 70 किलोची म्हातारी ती जळून 40 किलोची तर झाली असं. हां, पोरानं आसू पुसले, शांत झाला. रात्रीचे 12 वाजले. आता भीती तर फार वाटत होती, पण एका हातात बॅटरी, एका हातात बकेट भरलेली पाण्यानं, आणि तसा स्मशानभूमीत गेला. राम 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 राम, जय हनुमान ज्ञानगुण साखर, जय कपी सती लोक उजागर. गेला आणि गेल्याच्या नंतर त्यानं अशी बकेट ओतणं सुरू केला. म्हातारी पूर्ण विझवली, हात जळत होते, सगळं झांबलं तिथलं. आणि पाहतो तर काय, माती, राख, हाड. असा राग आला. अरे घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी परत रडायला लागला. आई माझी मायचा सागर दिला तिने जीवना आकार. ते बाबा परत आले. बाबा म्हणाले, अरे बाबा तुला कालच सांगितलं ना रडू नको, तुझ्या आईचं मरण सोन्याचं झालं. म्हणे मुकट्या बसा, कणपट्टीतच देईन आता. म्हणे काहून रे? मी तर तुला चांगलं सांगायला लागलो. म्हणे अहो बापा तुम्ही कालपासून सांगायला लागले. मी स्मशानभूमीत जाऊन पाहिलं, म्हणलं म्हातारी 70 किलोची होती, जळून 40 किलोची तरी झाली असन. गेल्याच्या नंतर पाहिलं तर हाडकन मातीशिवाय काहीच भेटलं नाही. म्हणे ते म्हणे, अरे येड्या तसं नाही सांगू राहिलो मी, तुला थोडासा वाचार्थ घे. सोन्याचं झालं म्हणजे हाल अपेष्टा झाल्यापेक्षा म्हातारी लवकर गेली म्हणजे सोन्याचं मरण, सुखाचं मरण झालं. जगद्गुरु तुकोबारा ते शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे ते सुका काय येऊ नये. हा, द्वारी सोन्याचा पिंपळ, त्यांच्या दारी सोन्याचा पिंपळ आहे. याचा अर्थ काय आहे? सुखाचा पिंपळ आहे. असा आहे अभंगाचा भावार्थ होता. अभंगाचा भावार्थ असाच असेल मी सांगू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की सांगेन, देवाचं नामस्मरण मात्र नक्कीच करत जावा. त्यामुळे एकदा गोड असं भगवंताचं नामचिंतन करूया. हात वरती करा.